गुड मॉर्निंग. सकाळी सकाळीच मी आज उठले होते. चारच्या आधीच उठले होते आणि आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला. तर मस्त छान अशी मी माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि आप्पूचं आवरायचं होतं. तर आप्पू आज ना खूप लवकर उठली होती, त्यामुळं मग तिचं पण आवरता आलं. कारण की ती ना अशी 6-6:30पर्यंत उठते किंवा मग कधी 9ला उठते, असा तिचा फिक्स टाईम असतो. पण आज ती खूपच लवकर उठली होती, म्हणजे 3 वाजतापासूनच. इथं अंधारच होता आणि तिची आंघोळ पण झाली होती, माझी पण आंघोळ झाली होती. तिची थोडीफार तयारी केली आणि मी मस्त किचनमध्ये आली, कारण की यांच्यासाठी थोड्याशा चपात्या वगैरे टाकून ठेवावं म्हटलं आणि मग ते खातील. कारण की ते येणार नव्हते आमच्यासोबत, त्यांना ऑफिस होतं, त्यामुळं आम्हालाच जायचं होतं, मला आणि आप्पूला. आणि आईसोबत जाणार होतो आम्ही. तर सकाळी सकाळी आज मी पहिल्यांदा इतक्या लवकर स्वयंपाक करते. बाहेर ना अंधारच होता आणि माझं चाललं होतं इकडे स्वयंपाक करणं. आप्पूसाठी खायचं बनवत होती, पण तिने काय खाल्लं नाही. शिरा बनवावं म्हटलं थोडासा तिच्यासाठी, कारण की सकाळी खूप लवकर उठली, त्यामुळे म्हटलं खाऊन घेईल ती, पण तिने अजिबात खाल्लं नाही ते. त्यामुळे म्हटलं थोडंसं दूध पण पिईल तर बघाव. सर्व मी तिला खाऊ घालायचा प्रयत्न केला, पण तिने अजिबात काहीच खाल्लं नाही. त्यामुळं मग मी एकीकडे माझ्यासाठी चहा ठेवला मस्त गरम गरम, कारण की सकाळी सकाळी ना मला इतकी जास्त झोप येत होती. पण म्हटलं झोपलं ना तर सकाळी 6च वाजतील आणि माझं सर्व राहील, त्यामुळं पटापट आवरू द्या. आणि आईकडचे पण येणार होते इकडेच सकाळी तयारी करून, कारण की गाडीमध्ये जायचं होतं सर्वांना, त्यामुळं तर माझे इथं कामं सुरू होते. रात्रीला मी बरंच कामं ना आवरून ठेवले होते, पण जे व्हायचं ते वेळेवर होतंच. इथे बघा, मी आप्पूला ना थोडंसं म्हटलं शिरा बनवून घेतला होता, तर तोच तिला खायला देत होती, पण ती इतकी नाटकं करत होती, खायचंच नाही म्हणत होती. त्यामुळे मग मी ते वापस ठेवून दिला आणि चपात्या करायला गेली. कारण की म्हटलं चपात्या पटापट टाकून ठेवते यांच्यासाठी, यांना पण बाहेरचं नाही चांगलं खाणं जास्त, त्यामुळे म्हटलं हे खाऊन घेतील थोडंसं काही करून भाजी वगैरे. तर असं माझं पटापट चाललं होतं स्वयंपाक वगैरे करणं. आणि सकाळची घाई ना इतकी होती, पण खूप छान वाटत होतं त्या टायमिंगला. कारण की आत्ता वाजत असेल 4:30 वाजत होते वाटतं. त्या टाईमला माझ्या पोळ्या वगैरे सर्व टाकून झालं होतं आणि लगेच आम्ही प्रवासाला लागलो. पुणे सिटीच्या बाहेर पडायलाच खूप जास्त टाईम लागला. नंतर ना साईबाबाची मस्त छान अशी मूर्ती दिसली, खूप मोठी होती आणि इतकी सुंदर होती ना, खूप छान वाटत होतं. जास्त काही ती घेता आली नाही. इथं नाश्त्यासाठी मधात थांबलो होतो. अर्धा प्रवास आमचा झाला होता आणि थोडंफारच राहिलं होतं कोल्हापूर यायचं. तर मधातच चहा वगैरे, आणि आपूला थोडंसं म्हटलं नाश्ता वगैरे करेल. मी इथे मस्त चहा घेतला होता, कडक कडक, खूप छान होता. इकडे चहा खूप छान भेटतो आणि मस्त हवा सुटली होती, खूप छान असं वाटत होतं या हॉटेलमध्ये. रोडवरच हॉटेल होती, त्यामुळं ना व्ह्यू पण इतका छान वाटत होता. बघे मामाचे हास म्हणते ते. आई, मला चहा दे ना बाबा, चहा दे ना मला. चहा छान मम्मी. इकडे बघ. घे भाऊ.
5 तासानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि तिथे इतकं जास्त ऊन होतं ना, आणि म्हणजे ना 10-11च वाजत होते, पण ऊन खूप जास्त पडलं होतं. पार्किंगला लावायला थोडंसं अडचण झाली आम्हाला, कारण की गाडी लावायला पार्किंग सगळ्या फुल होत्या आणि जागा अजिबात कुठेच नव्हती. त्यामुळं अधिक मास असल्यामुळं खूप जास्त गर्दी होती आणि दर्शनाला पण मला तर टेन्शन आलं होतं, कारण की अप्पू राहते की नाही. अप्पू जास्त झोप वगैरे झाली नव्हती, त्यामुळं कीर करत होती, पण आमचं छान असं दर्शन झालं. इथं ओटी वगैरे भरून घेतली होती, कारण की म्हटलं अधिक मासामध्ये ओटी भरणं चांगलं असतं देवीची, त्यामुळंच आम्ही आलेलो होतो. आणि आम्हाला खूप दिवसाचं आई बोललेली होती की म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर आम्ही जाऊया दर्शनाला, असं बोलली होती आई. आणि ते आत्ता खूप दिवसानंतर घडलं. त्यात पण अप्पूच्या पप्पाचं येणं काही झालं नाही, कारण की त्यांना सुट्ट्याच नव्हत्या आणि अप्पूचा बड्डे पण येणार आहे, त्यामुळं मग नकोच बोलले ते. त्यामुळे म्हटलं राहू द्यात, मीच घेऊन येईल दर्शन तुमच्या पण वरचं. आणि आमचं मस्त दर्शन वगैरे झालं. बाहेर आलो आम्ही मंदिराच्या, तिथे आतमध्ये काही शूट वगैरे केलाच नाही. आणि ना खूप जास्त ऊन होतं, त्यामुळं अप्पू इतकी परेशान करत होती भाऊला आणि मला, की भयंकर. इथे अप्पूला रुमाल बांधला होता, ती सोडू टाकत होती. तिला ना खूप जास्त म्हणजे चिडचिड होत होती, तिला हे पाहिजे ते पाहिजे असं चाललं होतं. इथे आम्ही मस्त आईस्क्रीम घेतली, खूप गरम होत होतं त्यामुळं. आणि काय झालं होतं, अप्पूची कपड्याची बॅग ना घरीच राहिली होती आणि मी पर्स घेऊनच फक्त आली होती. तो पण आमचा खूप मोठा घोळ झाला. इथं आम्ही ना आलेलो होतो. इथे छान असं पाणी वगैरे मस्त दिसत होतं. अप्पू खूप जास्त एन्जॉय करत होती, कारण की तिथं खेळायला वगैरे होतं तिला, त्यामुळं. आणि मस्त ती खेळत होती. नंतर आम्हाला जायचं होतं पन्हाळागडवर, तर तिथेच जायचं होतं. तर अप्पू ना इथे मस्त निघतच नव्हती इथून, तिचं चाललेलं. थोडेफार फोटो वगैरे काढले आणि तिकडे गेलो पन्हाळागडावर. तिथे मस्त छान वाटत होतं, कारण की ना इतकी छान हवा आणि इतकं छान व्ह्यूज आहेत तिथे, म्हणजे खूपच छान वाटतं तिथे. खूप वरती येते आणि गाडी पण वरती जाते, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम आला नाही. तिथे आम्ही मस्त छान असं एन्जॉय केलं. आणि तिथे काय होतं ना, गाड्या वगैरे होत्या अप्पूला खेळण्यासाठी. आणि तिथला चिंचेचा गोळा तर खूप छान होता. मला तो हा गोळा ना मला खूप जास्त आवडला. तर इथे आम्ही थोडंफार फिरलो आणि बघितले, थोडेफारच पॉईंट बघितले, जास्त काही बघितले नाही, कारण की अप्पूमुळं नकोच म्हटलं, ती खूप इकडे तिकडे त्याच्यात मन, तेच तर मन लागली मी. इकडे बाय आई. आमचं फिरून वगैरे झालं आणि परत वापस येण्यासाठी आम्ही निघालो होतो. मधात ना 8-9 वाजता रात्रीच्या मस्त जेवायला थांबलो होतो एका ठिकाणी आणि जेवण वगैरे केलं. झोप पण एवढी येत होती ना, कारण की खूप जास्त थकलो होतो. अप्पू तर झोपेतून उठवलं होतं मी तिला, आणि खूप जास्त रडत होती. कीर खूप जास्त करते ती, त्यामुळं कधी कधी मार पण खाते माझा. मार खाऊन गपचूप मस्त चेअरवर बसली होती आणि इथे मस्त छान असं जेवायला होतं. तर जेवण वगैरे केलं आम्ही आणि परत आमच्या प्रवासाला लागलो. रात्रीला आम्हाला उशीरच होणार होता आता जाण्यासाठी, त्यामुळं मग म्हटलं जेवण वगैरे. काय झालं मम्मी? स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती काठी सोबतीला नाही पुढे सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही पुढे सोबतीला In 500 meters, keep left. स्वामी